₹708 त्याला तोटा त्या कंपनीला, कारण तो तोटा म्हणजे 708 रुपयाचा खर्च झालेली कंपनी, म्हणजे त्या कंपनीत काहीही नाहीये. टोटल भागभांडवल जे आहे ते 2,57,000चं आहे. तर अशी कंपनी 300 कोटीची जमीन कशी घेऊ शकते, हा पहिला प्रश्न. दुसरं, त्यांच्यावर जो FIR झालाय, तर आजच मी पत्र ड्राफ्ट करून माझं सकाळी विजय कुमारांशी बोलणं झालं. त्यांना मी ते पत्र पाठवून देणार आहे आणि पुणे पोलिसांमध्ये जाऊन ते द्यायला सांगणार आहे. कारण अथॉरिटी लेटर ज्या व्यक्तीला दिलंय टू एक्झिक्यूट अ ट्रान्झॅक्शन, तर त्याचं काम फक्त दिलेलं काम करणं आहे. तर त्याचं जे लीगल जे आहे ते सगळं पार्थ पवारांवर आहे. तर तात्काळ FIR अमेंड करून ॲडिशनल स्टेटमेंट्स घेऊन त्याच्यात पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे. आता त्याच्यात आणि एक नवीन जे प्रकरण आलंय त्याची देखील मी आज माहिती घेणार आहे. आणि आतापासून मी असं ठरवलंय की जसं सिंचन घोटाळ्यात ते सुटले, महाराष्ट्र स्टेट बँकचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकचा जो घोटाळा केले त्यातनं सुटले, जनादेश्वरच्या एन्करेजमधनं सुटले, यावेळेस त्यांना मी सुटू देणार नाही एवढं मात्र 100%. दिस विल बी अ बॅटल टू फिनिश. चा व्यवहार रद्द करण्यासाठी शासनाने 42 कोटी भरायला सांगितलेत. तर ज्या कंपनीत पैसेच नाही अशी कंपनी जर 42 कोटी आणणार असतील तर माझा पहिला प्रश्न हाच की पार्थ पवारांकडे आपण जसे खिशात चिल्लर ठेवतो असे 42 कोटी रुपये आहेत का, आणि असतील तर ते कुठून आले त्याचं एक्सप्लेनेशन हे आता 100% दिलं पाहिजे. कारण या सगळ्यांचे ना जे थेर चालले आहेत आणि जे बोलणं चाललंय ते आता ऐकवत नाहीये. आता असं वाटतं बास, तुमच्या दीड दमडीची आम्ही चौकशी करणार आणि तुम्हाला तो हिशोब आता यापुढे द्यायला लागणार. म्हणजे हेच अजित पवार जे बोलताना अगदी सारखं या शेतकऱ्यांना माफी लागते, सारखं यांना फुकट लागतं.